Good morning, all of you. Let me start. In last lecture, we have start with normal form. Some student are having some problem about this normal form. Lot of people are solve the example correctly. Then some people are send me their example in WhatsApp or Telegram in both. Extremely sorry for that people. I'm not replying you. Extremely sorry whether your answer is correct or wrong. It's just yesterday I'm busy till I'm 11. Yesterday night at 11 p.m. I'm in one meeting, so that's why I'm not give your answer. Abhishek, are you there? Abhishek. Abhishek Molkar, are you there? F52, sorry, A52. No, okay. So, as you know, a normal form. So we are given yesterday something 3 example ना किती दिलते 3 दिलते ना हॅलो हाँ सर. हाँ सर. सगळ्यांना सुटलेत काय प्रॉब्लेम रँक जी दिली ती येते यस सर. येस सर इथे. यस सर. व्हेरी गुड आता मला सांगा याच्यामध्ये कोणी असे आहेत का किंवा सर आम्ही आणखीन एक्झाम्पल सॉल्व्ह केले नाहीत असे कोणी आहेत का मी काय असं तुम्हाला रागवणार नाही किंवा मारणार नाही काय करणार नाही मारू शकतच नाही मी असं मारलं तर इथूनच असं असं करू शकतो दुसरं काय करणार मी दुसरं ओके पण असे कोणी आहेत का त्यांनी सॉल्व्ह केलं नाहीत एक्झाम्पल प्लीज रिप्लाय अभिषेक मोहोळकर हॅलो येस सर. तुम्ही मला मेल करणार होता मेल मला आलेला नाही आणखी ना सर केलाय मेल मी कधी केलाय काल संध्याकाळी. कुठे केला म्हणजे पर्सनल पीबी जरेला केलाय का कुठे दुसऱ्या मेलला केलाय पीबी जरे. ओके ओके जस्ट रिसीव्ह झाला नव्हता स्पॅम मध्ये गेला असेल तर मला चेक करावं लागेल ओके 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 जीवराज इंगळे ट्राय केले पण जमले नाही ओके ओके आय थिंक जीवराज मी तुला काल बोललो होतो ना आय थिंक फोनवर हो सर. हो सर. डोंट वरी आज कोणवार आहे मंगळवार आहे बुधवार गुरुवार शुक्रवार कधी पण तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा या एक दिवशी आणि त्या दिवशी तुमचं क्लिअर करून टाकतो ओके ओके सर. अभिषेक तुम्हाला आज दुपारपर्यंत एक मेल पाठवतो परत ठीक आहे सर. ओके अभिषेकला मेल करतो मी ओके अनुराधा ओके ठीक आहे ओके ठीक आहे ट्राय करा श्री तुम्ही ट्राय करा पहा आता मला एक सांगा एक मी थोडं पर्सनल गोष्ट विचारतो तुम्हाला सध्या घरी तुम्हाला काही काम असतं का नाही सर. मोजकं सोडलं तर थोडस मोजकं मला असं वाटत नाही की तुम्हाला कोणाला हेवी वर्क असतं असं तुम्हाला सध्या घरच्यांनी सगळ्यांना शिकायला दिलेलं आहे सध्या सगळ्यांनी आम्हाला शिकायला दिलंय ना बरोबर आहे का हो सर. थोडस आपलं मॅक्झिमम फोकस 80% हा शिक्षण असलं पाहिजे 80% शिक्षण आणि 20% अदर ऍक्टिव्हिटीला तुम्ही द्या असं मला वाटतंय त्यामुळं आधी 80% जो तुमचा जे तुम्हाला दिलेलं वर्क आहे ते जर पूर्ण झालं ओके ठीक आहे आपण जर 2 तास दिले असेल 2 तासापैकी 1 तासात वर्क पूर्ण झालं असेल तर राहिलेल्या 1 तासामध्ये अवांतर वाचन करा हाऊ टू मॉडिफाय हाऊ टू स्पीक इन इंग्लिश हाऊ टू make some activity how to do the project or some other activity ओके ह्याच्यामध्ये द्या तुम्ही जेणेकरून काय होतंय की तुमचा वेळ वाया जाणार नाही टाइम इज मनी हा जो तुमचा वेळ आहे मित्रांनो खूप महत्वाचा आहे ओके काल मी एका एक्झाम्पलचा आन्सर दिलं नव्हतं आय थिंक सो मला असं वाटतं असं दिलं नव्हतं ना बरोबर आहे का यस सर. आन्सर दिलं नव्हतं येस सर. ओके तो ओके नो प्रॉब्लेम श्री वी कॅन कव्हर दॅट प्रॉब्लेम बट माझं कालच्या म्हणण्याप्रमाणे 7 दिवसाचं एकदम तुम्ही जेवण करू शकत नाही माझं फक्त हे म्हणणं लक्षात ठेवा दररोज जेवण जसं करतं तसं हे पण आहे नॉट ओनली मॅथमॅटिक्स अदर सब्जेक्टचं पण दररोज डेली अभ्यास करत चला
इंजिनिअरिंग म्हणजे फक्त आपण जे शिकवतो तेवढं नाहीये मित्रांनो, खूप याच्यापेक्षा खूप मोठं आहे, खूप वास्ट आहे. तुम्ही जेवढं जास्त वाचताल, जेवढं जास्त ऐकताल, जेवढं जास्त पाहताल, तेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिकल करून पाहताल, तेवढं जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स येत राहतील. लक्षात ठेवा, कधी पण इंजिनियर पेक्षा एखादा इंजिनियर असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग घेतो मी, सिव्हिल इंजिनियर पेक्षा पण जास्त एक्सपिरियन्स कोणाला असतो? जे गवंडी कामगार असतात ना त्याला असतो. ते एक्झॅक्टली सांगतो सर चूक कुठं झाली आहे. बरोबर आहे का? कारण की हा थेरॉटिकली मांडत असतो सिव्हिल इंजिनियर आणि तो प्रॅक्टिकली करत असतो. पण एखादा सिव्हिल इंजिनियर जेव्हा प्रॅक्टिकली पण उतरतो त्यावेळेस त्याचं कॉम्बिनेशन जे असतं ते एक्स्ट्रॉर्डिनरीज असतं, ते खूप काहीतरी वेगळंच असतं. ओके, सो 7 नंबर एक्झाम्पल काय होतं मला सांग, कळेल का? 7 नंबर एक्झाम्पल काय होतं मला कळेल का? पहिला क्वेश्चन काय, पहिल्या रोचं एलिमेंट सांगा. 1 2 1 2 minus 1 2. 1 2. Okay, 1 2 minus 1 2. Okay, the answer will be 2. Answer will be 2. The rank is 2. Rank is 2. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. दिग्विजय, Yes, sir. दिग्विजय आन्सर आले? हा सर. ओके 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 ओके. रेस्ट ऑफ पीपल, एक दोघं जण सोडून बाकी कोणाला नॉर्मल फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? प्लीज क्लिअर. सर मला रो ऍडिशन जमत नाही, रो जमत नाहीये, नो सर. किंवा मला ट्रान्सफॉर्मेशन कळत नाही एक्झॅक्टली काय करायचे. येस. Yes, Shubham, I got your message yesterday, today. Whether you check Shubham. Yes, Dinesh, you want to something, Dinesh? नो सर, माईक चालू करताना ते Okay, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ओके, रेज हँड केल्यानंतर मला असं वाटलं की तुम्हाला काय बोलायचं आहे. ओके, इट्स ओके. जस्ट आय विल लोअर युअर हँड. ओके, सो व्हॉट अबाउट द, येस 26, रोल नंबर 26. अरे देअर 26. सर. हा, मला जे पाठवलं आहे हा. आन्सर मॅच होतोय का चेक. हॅलो. हॅलो, हा, थोडस बॅकग्राऊंड आवाज तुमचा जास्त आहे, थोडस ते बॅकग्राऊंड जिथे शांत आहे तिथे बसत जा. हा, तुम्ही जे मला पाठवलेलं आहे. हॅलो. ओके, ठीक आहे. ओके, पीपल, बेस्ट ऑफ पीपल. येस दिग्विजय. सर ते जे मी लास्ट 9 नंबरचं दिलं ना, हा, 9 नंबरचं. ओके, तिथं सर माझं जे लास्ट एकदम जे आहेत ना तिथं -12 0 -5 2 -2 आणि 5 हे लास्टच्या कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 मध्ये एकदम लास्ट रोल आलेलं आहे ते. ओके ओके. जस्ट वेट, जस्ट वेट. तुम्ही तुमचा कॅमेरा हे करू शकतात का? म्हणजे मी एक तुम्हाला ऑथॉरिटी देतो. जस्ट वेट. तुम्ही तुमचं मला हे शेअर करा. जस्ट वेट. सर मी लॅपटॉपवर स्क्रीन नाही शेअर करू शकत. स्क्रीन का नाही नाही, मी आता तुम्हाला, मी ऑलरेडी स्क्रीन शेअरिंगचं ऑप्शन कोणाला दिलेलं नाहीये, मी आता देतो परत. ओके, तुमचा बॅक कॅमेरा आहे, स्क्रीन शेअर करा. ते तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीन शेअर करा. आता करू शकतात? हा सर. हा, आता मी तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शन शेअर करायचं. ओके, व्हेरी गुड. शेअर द स्क्रीन. हा, म्हणजे बॅक कॅमेरा करा. बॅक कॅमेरा लॅपटॉपवर आहात का तुम्ही? हा सर. ओके, एक काम करा. हा सर. ठीक तुझा आहे सर, मोबाईलवर करतो, एक मिनिट. जो फोटो आहे तो मला सेंड. ओके सर. टेलिग्रामला केलं तर वेल अँड गुड. टेलिग्रामला करू शकतात का? सर एक मिनिट, मी मोबाईलवर कनेक्ट झालोय, मी करतो शेअर. ह्याला स्टॉप करा तुम्ही. हा ओके सर. पाठवलं ते स्टॉप करा. येस. ओके, बाकी कोणाला काही विचारायचंय का? कारण की
नॉर्मल फॉर्म जो आहे तो या ठिकाणी स्टॉप होतोय. इथे पुढे नॉर्मल फॉर्म आपल्याला यूज करायचं नाहीये. म्हणजे we use the row transformation and column transformation simultaneously. First of all, we use the row transformation, then column transformation. ह्याच्या पुढे जे काय करायचं ते फक्त रो आणि रो ट्रान्सफॉर्मेशनच करायचं आहे. ओके. सर. हा येस येस दिग्विजय. मी कॅमेरा चालू करतो सर. हा चला बॅक कॅमेरा चालू करा. बेटर बॅक कॅमेरा. ओके. सॉरी सर. येस आय गॉट अभिषेक. मला मेल भेटलेला आहे अभिषेक. ओके. मी तुम्हाला ओके सर. मी तुम्हाला सेंड करतो. लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला शेअर करतो. मला 2 मिनिट लागतील फक्त शेअर करायला तुम्हाला. पीडीएफ शेअर करतो डायरेक्टली. ओके ओके. Okay, I just saw your message. Okay, no problem. Just don't worry, don't worry. Okay. हा आता एक काम करा. कॅल्क्युलेशन आपण चेक करूया एकदा परत एकदा. मॅट्रिक्स कुठला होता मला कळेल का? नाईन्थ नंबर सर. एक्झाम्पल कुठलं होतं मला कळेल का? 9 नंबर सर. 9 नंबर. अरे माझ्याकडे मित्र 9 नंबर नाही. मला फर्स्ट एलिमेंट सांग. रोचे फर्स्ट रो सांग. फर्स्ट रो 3 0 1 0. 3 0 1 0. तर ती फर्स्ट कॉलम आहे. ओके असं असं ओके. 3 0 1 0 म्हणजे फर्स्ट रो इज 3 -2 0 -1 0 2 2 7 1 -2 3 -3 2. बरोबर हाच होता ना? येस सर. ओके ओके ओके. तर तुम्ही जे म्हणतायत आपण जर व्यवस्थित करायला गेलं तर जस्ट वेट. हा जो मॅट्रिक्स आहे आपला मी इंटरचेंज केला. पहिला असं होणार 1 -2 then -3 2 then 0 2 2 7 then 3 -2 0 -1 आणि 0 1 2 1. ओके तुम्ही परत त्याला इंटरचेंज केलं. डोंट वरी. म्हणजे हे बरोबर आहे हे बरोबर आहे. जस्ट कॅल्क्युलेशन इथे काय केलं तुम्ही? हे काय आलं? हे काय आलं? आणि हे हा एलिमेंट काय मित्रा दिग्विजय? हा काय आहे? मी जे अंडरलाईन केलं तो काय आहे? ओके जर तुम्ही R2 - 3 R1 करत असाल तर हे बरोबर आहे. 1 to 1 बरोबर आहे. 0 to 7 बरोबर आहे. त्यानंतर इथे 3 म्हणजे -2 then -2 -6 +6 is 4. I think this is a 4 ना? हे 4 आहे. +4 असलं पाहिजे. हॅलो हॅलो दिग्विजय ही स्टेप ह्याच्या आधीच तुम्ही दाखवू शकता का मला? हा सर दाखवतो. ह्याच्या आधी दाखवा बरं. वेट अ मिनिट सर. दुसरा फोटो. हा सर एक मिनिट. सर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करताव का? म्हणजे माझं पण लास्टला वेगळं आले थोडस. ओके ओके वी सॉल्व इट. डायगोनल एलिमेंट 1 1 आले तर पण साइडचे थोडेसे वेगळे आले. ओके जस्ट वी सॉल्व इट. यांचं काय चुकलं एकदा चेक करूया मग सॉल्व करू. दिग्विजय मला एक सांगा इथे काय आलं तुमचं प्रॉब्लेम? सर इथं बघा फर्स्ट लिहायला मी काय केलं जी नाही, ते मला सगळं कळालं दिग्विजय. हे तुमचं बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे. ही जी स्टेप आहे जे मला गोल करतोय दिसतंय गोल करतो त्या ठिकाणी व्हॅल्यू काय तुमची? -6 आहे का? हा सर -6 आहे तिथं. ते चुकलं की रे मित्रा. -2 +6 -4 +6 इज +4 ना रे. हा सर. हा हा हा. कळालं का कुठे चूक झाली? हा सर समजलं. चेक करेक्ट करू शकतो? हा सर करतो. ओके व्हेरी गुड. So Thank you, sir. you can stop your screen now. Okay. Okay, just I will change the setting.
Okay, so I will share this at screen. Okay, so all of you see the screen, na? Okay, so that question 1 नाही कुठला होता 1 minus 2 then No, minus sir. 3 नाही sir. 2 आम्ही डायरेक्टली इंटरचेंज केला हो 0 2 2 7 then 3 minus 2 0 minus 1 आलं लक्षात हा yes sir. हा sir. डायरेक्टली इंटरचेंज केलं okay so what is the first matrix is first operation r2 minus 2 sorry 3r1 and r3 r3 and interchange r2 4 so you got the matrix is reduced matrix is 1 minus 2 minus 3 2 then 0 1 2 1 0 2 2 7 then r3 minus 3 r1 here is 0 here is minus 2 plus 6 is 4 then 0 multiplied by minus 3 is minus 9 minus 9 plus 3 is plus 9 then minus 1 and minus 6 is minus 7 okay now next c2 plus 2 c1 c3 plus 3 c1 and c4 minus 2 c1 what do you get the matrix becomes matrix is 1 0 0 0 0 1 2 1 0 4 9 minus 7 then 0 2 2 7 okay इथपर्यंत क्लिअर आहात इथपर्यंत क्लिअर आहात का Yes sir. Yes sir. what is the next calculation r3 minus 4 r2 and r4 minus 2 r2 so what is the matrix 1 0 0 0 then 0 1 2 1 0 0 आता r3 minus 4 r2 so this तर ह्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं ह्या रोला सो ह्या रोला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे इथे 4 आहे पहिला मग ही पोझिशन आणि ही पोझिशन किती आहे r2 ला minus 4 ने so 4 minus 4 is 0 then next here is 9 याला कशाने मल्टिप्लाय करायचं 2 ला मल्टिप्लाय करतो आपण -4 ने मग किती झाला -8 so 9 minus 8 1 then next इथं -7 आहे -7 याला कशाने -4 ने so -9 -4 how much -11. -11. similarly r4 minus 2 r2 so this 2 minus 2 is 0 then next 2 minus yala multiply by 2 so we got that 4 2 minus 4 minus 2 then next 7 minus 2 is plus 4 Five, फाईव्ह sir. येते सर Five, फाईव्ह sir. yes 5 is plus 5 then next c3 minus 2 c2 and c4 minus c2 so what you get the reduced matrix is 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 minus 11 0 0 minus 2 5 now next r4 plus 2 r3 so you got the reduced matrix 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 minus 11 0 0 0 then 5 plus 8 22 किती 22 5 किती रे -17. 17
Okay, so minus 17 are there. Then next calculation, just use the calculation. What is this calculation? C4 plus 11 C3. The straight forward 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 minus 70. Now just C4 divided by minus 17. We got the required answer. 1 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1. So what does this indicate? I4. So what is the rank? Rank is 4. 4. Clear? Hello. Hello, clear? Yes, sir. Okay, okay, very good. Take the screenshot of this better way. Okay, clear normal form now? Hello, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. any doubt? No, sir. Okay, very good, very good. So we just go to the next part. We repeat again some step. Okay, so take the next example. Just we are reduce, just we are repeat again on that topic. ह्याच्या आधी आपण काय घेतला होता रे? हॅलो, हॅलो, Yes, sir. ह्याच्या आधी आपण कुठला टॉपिक घेतला होता? नॉर्मल फॉर्म. Rank of matrix. How we find rank of matrix? How we find the rank of Row transformation. form? So we again repeat that concept. Again repeat echelon form because very important. कारण ह्याच्या पुढे आपल्याला जे काय जेवढे काय टाइप आहेत ते सगळे कशाने सॉल्व्ह करायचे? सगळे कशाने सॉल्व्ह करायचे? echelon form. So what is the rank of matrix? So rank of matrix is total number of non-zero rows in row echelon form. So note this thing. Here we have only use row transformation. Column transformation करणार का? Hello. No, sir. Column transformation आपण करणार नाही, फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन करणार, फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन. Okay, so in row transformation, row echelon form, we try to convert in this form we convert given matrix to upper triangular matrix. We convert the given matrix in upper triangular matrix. फक्त आणि फक्त कशामध्ये कन्वर्ट करणार त्याला? upper triangular matrix. Okay, clear? Yes, sir. So we take two example again. Then we go to the next type.
So what is the example? Again we take that example. Which example? आता जे आपण example घेतलं तेच परत घेऊया. कुठलं example रे? Flow. So example, find the rank. Find rank. काय example होतं रे? Example काय होतं? 3 minus 2 0 minus 1 0 minus 2 sorry 0 plus 2 2 7 then 1 minus 2 minus 3 2 then 0 1 2 1 2 1. Okay, this is the example. C. We try to convert, we find the rank of the matrix by using echelon form, not by using a normal form, by using echelon form. सगळ्यांना कळायलंय काय करायचं आपल्याला ते? हा सर. सो ज्यांना कळलं त्यांनी सॉल्व्ह करायला घ्या. बाकीच्यांनी माझ्याकडे पाहिलं तर इथे पाहिलं, माझ्याकडे म्हणजे या स्क्रीनकडे पाहिलं तरी चालेल. माझ्याकडे पाहू नका. आय एम नॉट अ हिरो. Okay, so what is the matrix A? So A matrix 3 minus 2 0 minus 1 0 2 2 7 1 minus 2 minus 3 2 0 1 2 1. So what is the first transformation? R1 interchange with R2, sorry R3, and R2 interchange with R4. Okay, or just R2 interchange with R4 आपण नंतर करूया. आधी काय करूया? R1 interchange with R3 करूया. So what is the matrix becomes now? Reduced matrix is 1 minus 2 minus 3 2 0 2 2 7 then 3 minus 2 2 7 0 1 2 1. The first operation R3 minus 3 R1. So what is the reduced matrix becomes? Reduced matrix becomes 1 minus 2 minus 3 2 0 2 2 7. So these are 3 minus 3 0. Sir, Yes. Yes. थर्ड रो सर बघा ना तुम्ही 2 7 केले लास्टला 0 1 आहे 0 minus 1 आहे. नाही, एक मिनिट काय चुकीच झालं मी? इथं सर इथं थर्ड रो. Okay. Hello. ओके सर. Now it right. Okay, thank you. So R3 minus 3 R1. So 3 minus 3 0. Then minus 2 plus 6 is 4. Then 0 plus 9 is 9. Then minus 1 minus 6 is minus 7. This as it is. 0 1 2 1. Stop the process. Below that diagonal element सगळे काय झाले? 0 झाले का? Hello. हा सर. What is the next step? What is the next step? ह्याला मूव करा. नेक्स्ट डायग्राम. याला मूव करा किंवा या दोन्हीला मूव करा किंवा डायरेक्टली हे 0 होतोय का रे? यस. हे पण 0 होतोय. यस. सो वी कॅन टेक द कॅल्क्युलेशन. व्हॉट इज द नेक्स्ट कॅल्क्युलेशन? इंटरचेंज करायची गरज नाहीये. काय कॅल्क्युलेशन करणार तुम्ही? R3 minus 2 R2 and 2 R4 minus R2. Okay, so what is the reduced matrix? 1 minus 2 minus 3 2. 1 करायची गरज नाही. इफ पॉसिबल 1 करा. बाबा खालची कॅल्क्युलेशन थोडीशी अवघड जात असेल तर 1 करा. अदरवाइज पुट ऍज इट इज 0 2 2 7. जर हे इंटरचेंज केलं तरी चालेल. सो वी गॉट द 0.
So R3 minus 2R2. So 4 minus 4, it is 0. So 9 minus, multiply 2. So minus 4 is 5. Then next, minus 7, multiply minus 2 ni is 14, is minus 21. Then next, 2R4. So 0, 2R4. ह्याला 2 नी मल्टिप्लाय करणार, इथे काय होणार 2 मायनस इथे होणार ओके 2 minus 2 here is 0. then इथे ऑलरेडी 2 आहे मल्टिप्लाय करणार इथे 2 नी म्हणजे 4 minus 2 how much is plus 2. then 2 नी मल्टिप्लाय करणार 2 minus 7 is 5. we got the answer. clear up to this? clear? hello येस सर. आता पुढचं डायगोनल एलिमेंट काय आहे? हा 5 आहे बरोबर आहे ना. त्याच्या खालचे एलिमेंट 0 करायचे, ह्याला 0 करायचं. ह्याला 0 करण्यासाठी काय करणार तुम्ही? ह्याला 0 करण्यासाठी काय करणार? R4 minus R2. किंवा असं करू शकतात तुम्ही 5R4 5R4 minus 2R2 R3. so we got the matrix 1 minus 2 minus 3 2 0 2 2 7 0 0 5 minus 21 and last row 0 0 0. ह्या रोला कशी मल्टिप्लाय करणार? 5 नी 5 दुने 10 आणि 25 आणि ह्या रोला कशी मल्टिप्लाय करणार? 2 नी मायनस 10 आणि प्लस 42. सो 25 42 किती रे? यस 17 बरोबर आहे का? 17. so what is the number of non-zero rows in that matrix? so we try to convert matrix into upper triangular matrix. so what is the rank? what is the rank? 4. rank is 4. or we try to another way also. so see another way. what is the another way? this way. पहा मी दुसरा वे पण सांगतो. or तो मॅट्रिक्स जसा तसा घेऊ 1 minus 2 minus 3 2 त्यानंतर काय आलं 0 2 2 7 नंतर काय आलं 0 0 1 2 1 इथे काय आलं रे 4 9 minus 7. ओके सेकंड वे पहा R2 इंटरचेंज विथ R4. पहा 1 केल्यानंतर कॅल्क्युलेशन कसे बदलतात. ट्रान्सफॉर्मेशन बदललं तरी आपल्या रँक सेम राहते. एलिमेंट बदलतात. डोंट वरी. 4 9 minus 7 0 2 2 7. so first calculation R3 minus 4 R2 and R4 minus 2 R2. so what is matrix? 1 minus 2 minus 3 2. then next 0 1 2 1 0 0. so what is that? 9 minus 8 is 1. then minus 7 multiplied by minus 4 is minus 11. then next R4 minus 2 R2. so R4 2 minus 4 is minus 2. then 7 minus 2 is 5. we got the calculation. now just next diagonal element. when next diagonal element is R4 plus 2 R3. so matrix becomes 1 minus 2 minus 3 2 0 1 2 1 0 0 1 minus 11 0 0 0. आता इथे किती मायनस प्लस 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे मायनस 22 होणार. 5 minus 22 is minus 70. so this is what is the rank number of non-zero rows is 4. कसंही करा we got the answer same. कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे त्याच्यामुळे डिसाइड तुम्ही करा ह्या मॅट्रिक्स मध्ये की त्याला 1 करायचं की नाही करायचं. आता मला सांगा दोन्हीतलं सोपं कुठलं पडतं? दोन्ही पण सोपं आहे ना, फक्त कॅल्क्युलेशन आहे. हॅलो सर. ओके क्लिअर एव्हरीवन? Yes sir. कोणाला इचलॉन फॉर्म मध्ये प्रॉब्लेम आहे का? इचलॉन फॉर्म मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का? प्लीज रिप्लाय मी फास्टली. इचलॉन फॉर्म, फक्त इचलॉन, नॉर्मल फॉर्म बोलत नाही, इचलॉन फॉर्म. सर परत एकदा सांगा. ओके परत एकदा सांगतो, नो प्रॉब्लेम. ओके
परत एकदा दुसरं हेच एक्झाम्पल सांगू का दुसरं एक्झाम्पल सांगू इंगळे? हेच सांगा. बरं, ओके ओके ओके. हे सांगा नाही दुसरं सांगा. हा दुसरं सांगतो, बेटर वे दुसरं सांगतो आणखीन एक. हा ओके सर. एस दिग्विजय. हा सर दुसरं सांगा. ओके ओके ओके. हा रेस्ट ऑफ पीपल क्लिअर एव्हरीवन इचलॉन फॉर्म मध्ये काय करायचं ते? येस सर. Yes, sir. ओके व्हेरी गुड. ओके दुसरं एक्झाम्पल तुम्ही सांगा, मला काय घ्यायचं ते तुम्ही सांगा, कुठलं एक्झाम्पल घ्यायचं ते? ओके दुसरं घेतो, चला मी घेतो. सर मागच्या स्लाइड दाखवा. ओके नाही एकदमच सगळं दोन्ही समजून झाल्यानंतर एकदम स्क्रीनशॉट घ्या, चालतंय? हॅलो. ओके सर. ओके सर. कारण ऑलरेडी आपण हे एक्झाम्पल कशाने सॉल्व्ह केलं, नॉर्मल फॉर्मने सॉल्व्ह केलं, त्यावेळेस पण आपली रँक काय आली? त्यावेळेस पण रँक किती आली? 4 आली आहे. 4. आणि इचलॉन फॉर्मने सॉल्व्ह केलं तरी पण आपली रँक किती आली? 4च आली आहे. ओके त्याच्यामुळे कुठली मेथड यूज करतो ते इम्पॉर्टंट नाहीये. सो वी गॉट दॅट आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल 2 3 -1 -1 then 1 -1 -2 -4 3 1 3 -2 6 3 0 -7. Okay. So what is the answer? Is the answer काय? ओके फॉरगेट. आता पहा मी एकदा आधी इचलॉन फॉर्म म्हणजे काय ते समजून सांगतो. इचलॉन फॉर्म असा आहे A11 A12 A13 so on A1n A22 A23 so on A33 so on continue in this way AMN. इचलॉन फॉर्म काय सांगतोय की हा जो मॅट्रिक्स आहे हा डायगोनल आहे. हा डायगोनलचे खालचे एलिमेंट काय झाले पाहिजे? 0. 0 झाले पाहिजे बाय युजिंग Row transformation. Row transformation. ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन. ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन. त्यासाठी मी तुम्हाला असं म्हटलंय का डायगोनल एलिमेंट 1च असले पाहिजे? नॉट नेसेसरी. नॉट नेसेसरी ते 1 असले पाहिजे. फॉर रिड्युसिंग आवर कॅल्क्युलेशन वी ऍड वन मोर स्टेप. We try to convert the given element if possible we try to convert the given diagonal element is 1 if possible. If not possible then we use as it is. Now for here what is the diagonal element? 2 -1 3 -7. म्हणजे खालचे एलिमेंट म्हणजे कुठले रे? 1 3 1 6 3 0 याला 0 करायचंय, बरोबर आहे का? आता मला सांगा की 1 A11 1 न करता ह्याला 1 नाही करायचं मला, तर कॅल्क्युलेशन कसं होतील? 2R2 -R1 त्यानंतर 2R3 -3R1 नंतर 2 और R4 -3R1. कॅल्क्युलेशन थोडेसे अवघड येत ना रे, म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा थोडेसे लेंदी आहेत. चुकू शकतं का नाही एखादा एलिमेंट? बेटर वे तुमच्या हातामध्ये आहे. हातामध्ये काय आहे रे की पहिल्या एलिमेंटला 1 करायचं आहे का हातामध्ये? 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप म्हणजे काय? R1 -R2 और दुसरी स्टेप काय? R1 इंटरचेंज विथ R2. काही करा, वन ऑफ द सेम. सो यू इंटरचेंज R1 interchange with R2. So what is the matrix becomes? Matrix is 1 -1 -2 -4. एक्झाम्पल आपण नॉर्मल फॉर्म ने सॉल्व्ह केलेला आहे. तुमच्याकडे आन्सर आहे. काय आन्सर आहे सर? 3. 3 is the rank ना. So 2 3 -1 -1 बाकी 3 1 3 -2 6 3 0 -7. एका रोला मल्टिप्लाय करणं सोपं आहे. दोन्ही रोला मल्टिप्लाय करून त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन घेणं थोडंसं अवघड म्हणण्यापेक्षा मी काय म्हणतो लेंदी पडतं आणि कॅल्क्युलेशन चुकतात. एक पेज ठेवायचं तुमच्या पेजला, शेवटी काय करायचे ते
आता पहा पहिले कॅल्क्युलेशन R2 मायनस 2R1. तुम्हाला हा 0 करायचा आहे. हा 0 करण्यासाठीचा करस्पॉन्डिंग एलिमेंट काय आहे. मग ह्याच्यामध्ये काय मल्टिप्लाय करणार तुम्ही 2R1. म्हणजे ह्या रोला कशाने मल्टिप्लाय करा 2 ने मल्टिप्लाय करायचं. पहिला एलिमेंट काय 2. 2 मायनस 2 किती 0. 2 मायनस 2 किती 0. सो यू हॅव टेक दॅट सबट्रॅक्शन. सो फर्स्ट 1 minus 1 minus 2 minus 4. So 2 minus 2 0. त्यानंतर पुढचा एलिमेंट काय आहे 3 आहे. सो 3 ह्याला कशाने मल्टिप्लाय करतात -2 ने. सो 3 मायनस मायनस प्लस 2. 3 प्लस 2 5. आलं सर्टिफिकेट. जस्ट वेट. आपले जेवढे हा नो वन nobody issue that certificate. So please issue that certificate or please tell any problem if any problem. Okay. म्हणजे आपल्याला कसं होतं प्रूफ राहतंय. ओके सो सॉरी फॉर दॅट. व्हॉट इज द नेक्स्ट एलिमेंट -1 ना. -1 ह्याला कशी मल्टिप्लाय करतात हा -1 आहे. ह्याला कशी मल्टिप्लाय करतात -2 नी. सो मल्टिप्लाय बाय -2. What do you get +4. So -1 plus 4 is 3. Then next -1 plus 8 is 7. Okay. Clear? Deshmukh, Yuvraj, clear? Yes, sir. Yes, sir. आता क्लिअर झालं. प्रॉब्लेम असेल तर विचारत चला. डोंट वरी. मला अजिबात वाईट वाटत नाही कारण की हे जर प्रॉब्लेम क्लिअर झाले तर आपल्याला पुढे जाण्यात मजा आहे. नाही तर काहीच अर्थ नाही पुढे परत मला सर कसं आलं. कारण पुढचं जर मी काय काय गोष्टी फास्ट जाणार ना. तुम्हाला कळालं म्हणून फास्ट जाणार ह्या गोष्टीला. असं नको व्हायला की बाबा हे कळालं नाहीये. पुढचं काय होणार तुमच्या इथं आता तुम्हाला ह्याला 0 करायचं. व्हॉट इज दॅट R3 ला 0 करण्यासाठी तुम्हाला R1 चा यूज करायचा आहे. सो व्हॉट इज दॅट R3 minus 3R1. So what that matrix 3 minus 3 0 1 याला कशी मल्टिप्लाय करणार -3 नी. 1 plus 3 is 4. Then 3 याला मल्टिप्लाय करणार -3 नी म्हणजे +6. 3 plus 6 9. Then next -2 plus 12 is 10. कॅल्क्युलेशन सांगा बरं का चुकलं तर सांगा मला. R4 minus 6R1 त्याला 0 करायचं. 6 so 6 minus 6 0. Then 3 plus 6 is 9. Then next 0 plus 12 is 12. Then next 7 plus -7 plus 24. How much? Yes. 24 म्हणून 7 गेले. 17. Okay. Then next पुढे पहिला डायगोनल एलिमेंटचे खालचे एलिमेंट सगळे 0 झाले. इथपर्यंत क्लिअर आहात सगळे? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. प्लीज रिप्लाय फास्टली हा. म्हणजे कसं होतंय की असं नको व्हायला की वन वे चाललंय. पुढे नेक्स्ट डायगोनल एलिमेंट 5 आहे. मला सांगा हा जसा तसा ठेवायचा का कॅल्क्युलेशन करायचे R3 5R3 minus 4R2
किंवा 5R4 मायनस 9R2 हे कॅल्क्युलेशन करणं सोपं का सिम्प्लिफाय करणं सोपं, म्हणजे 1 करणं सोपं? 1 करणं. 1 करणं. Okay, so we are trying to make the first element as 1. So we got that. How we make as 1? How we make as 1? R2 minus R3. R2 minus R3. Okay, very good. We got that 1 minus 1 minus 2 minus 4. Then next 0. 5 minus 4 1. 3 minus 9 is minus 6. 7 minus 10 is minus 3. Then 0 4 9 10. तरी पण कॅल्क्युलेशन थोडेसे मोठेच आहे. 0 9 12 17. Okay, what is the calculation next? R3 minus 4 R2 and R4 minus 9 R2. So simplification, the matrix is 1 minus 1 minus 2 minus 4. Then next 0 1 minus 6 minus 3 0 0 0 0. Okay, so कारण की हे विचार करत बसायचं नाही, 0 कसं आलं, कारण ते बाय डिफॉल्ट 0 येणार आहे ना. सो R3 9 मायनस त्याला 4 ने डिवाइड करायचं, सॉरी मल्टिप्लाय करायचं, हो प्लस 24. 9 प्लस 24 हाऊ मच? 33 आणि इथे 10 मल्टिप्लाय बाय मायनस 4. 10 प्लस 4 -2 प्लस 12 is 22. Okay, then next R4 is 12. त्याला 9 मल्टिप्लाय करायचं. 12 प्लस 54 हाऊ मच? 66. Then next 17 multiply by 3. 17 plus 27. 44. Okay, we got the calculation. Now below diagonal element 0 झाले. पुढची स्टेप काय आपली? पुढची स्टेप काय? थर्ड डायगोनल एलिमेंट इज 33. त्याला 1 करायची गरज नाही, कारण की ते इन टर्म्स ऑफ मल्टिप्लाय फॉर्म मध्ये. सो जस्ट वी टेक द कॅल्क्युलेशन R4 minus 2R3. So what is the matrix becomes? 1 minus 1 minus 2 minus 4. Then 0 1 minus 6 minus 3 0 0 33 22. Then last 0 0 0 0. बरोबर आहे का? हा सर. Then 1 minus 1 minus 2 minus 4. 0 1 minus 6 minus 3 0 0 33 22. Just multiply by 2. 0 0 66 minus 66 0. 44 multiply by 2 minus 44 is 0. So which is in terms of what? Upper triangular matrix. What is the rank of the given matrix? Number of non-zero rows. What is it? 3. 3. Now clear everyone. Please reply echelon form. Yes. Yes sir. Yes, sir. Any doubt? Yes, sir. Yes, sir. Any problem? No, हो सर. No, sir. सगळ्यांना काय इंग्रजी क्लिअर झाला का? इंग्रजी तुम्हाला? Yes, sir. ओके. देशमुख? हो सर. रेस्ट ऑफ पीपल? हा, असं म्हणू नका फक्त दोघांना विचारतोय, कारण त्यांनी मला विचारलं की सर प्लीज एक्सप्लेन, म्हणून त्यांचं नाव घेतोय, नाहीतर म्हणतात की बाबा बाकीच्यांना काय. ओके, सो टेक द स्क्रीनशॉट. बालाजी, रोल नंबर किती बालाजी? 59 सर. 59. रिनेम करत की रे, नाही तर अब्सेंटी पडेल. आणि काल अब्सेंट होत मी लेक्चरला. नेटवर्क प्रॉब्लेम होता सर. ओके,
Slide दाखवा. Okay, पहिलं पेज. Take the screenshot, पहिलं first page. So everyone, please try the remaining example in the normal form. Please try that try to solve that example by using echelon form. Okay? Hello. Okay, sir. Okay, sir. Okay. So everyone have the clear that normal form and echelon form? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. echelon formला important ह्या दृष्टीने म्हटलंय. हॅलो, echelon formला मी important ह्या दृष्टीने म्हटलंय कारण की हे पुढे आपल्याला लागणार आहे कंटिन्यू. ओके. Okay, sir. So any doubt? Anyone have any doubt? No, sir. Okay. sir. Very good. Roll number 11. Yesterday you are absent, Omkar. ओंकार, आपण आहात का 11 नंबर? रोल नंबर 11 ओंकार. Yes, sir. Yes. काल absent होता तुम्ही. Sir, काल. येस. काही इम्पॉर्टंट वर्क असेल ते सोडून काय बाबा सांगा. काल जरा गावाला गेलतो. बरं, ओके, ठीक आहे. असं नका करत जाऊ. रोल नंबर 47 अल्विरा, आपण काल absent होता काल. रोल नंबर 47. Yes. तुम्ही absent होता काल. हा, sir. व्हिडिओ 5 चला बरं का. absent जरी असला तर व्हिडिओ 5 चला. 53 Sir, teaching diary पाहिजे. टीचिंग डायरी. पाहिलेला व्हिडिओ. ओके, व्हेरी गुड. रोल नंबर 53 तेजस. हा सर, ट्रॅव्हलिंग मध्ये. बरं, ओके, ठीक आहे. हे 5 चला. जर absent असाल तर 5 चला व्हिडिओ. ओके. सो वी स्टॉप हिअर. थँक यू फॉर कनेक्टिंग. एन्जॉय युअर फूड. थँक यू व्हेरी मच. Okay, so we stop here. Any problem?